हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरिलाज किचन. आपण नेहमी फ्रँकी खात असतो, पराठा खात असतो, पण आज आपण बघणार आहोत काठी रोल. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पनीर काठी रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा. तर आपण इकडे घेणार आहोत 2 कप एवढा मैदा. 2 कप मैद्याला आपण 1 कप एवढं दूध घेणार आहे. जर तुमच्याकडे हे मेजरमेंट नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने पण मेजर करू शकता. जेवढा मैदा घेतात त्याच्या अर्धा आपल्याला दूध घ्यायचं आहे. तसेच त्याच्यामध्ये ॲड केले आहेत चवीनुसार मीठ आणि हे पीठ आपण सर्वात प्रथम दुधामध्येच मळून घेणार आहोत. इकडे मी दुधामध्ये पीठ मळून घेतले आहे. आता आपण थोडे थोडे पाणी ॲड करून परत मीठ मळून घेणार आहोत. जास्त कडकीने आणि जास्त नरमी नाही, मीडियम असे आपण पीठ मळून घेणार आहोत. इकडे माझे पीठ मळून झाले आहे. 1 चमचा तेल ॲड करून आपण हे पीठ परत तेलामध्ये मळून घेऊया. सर्व पिठाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी पीठ मळून घेतले आहे. आता हे पीठ आपण असेच 10 ते 15 मिनटं ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची स्टफिंग बघूया. स्टफिंग बनवण्यासाठी मी इकडे कढईचा वापर करणार आहे. तुम्ही पॅनचाही वापर करू शकता. तर मी इकडे 1 चमचा एवढे तेल घेतले आहे. तेल आपले गरम होऊन द्यायचं आहे. तसेच आपण सर्व साईडने कढईला तेल लावून घेऊया. स्टार्टिंगला गॅसही आपण लो टू मिडियमवरच ठेवणार आहे. तेल आपले गरम झाले आहे. तर आपण घालूया 1 चमचा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. ह्याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटातच माझा लसूण नरम झाला आहे. आता यामध्येच घालूया 2 मिडियम साईजचे कांदाही आपण नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत. कलर आपण ह्याचा चेंज नाही होऊन देणार आहोत. या प्रकारे माझा कांदाही भाजून झाला आहे. आता आपण घालूया 1 मिडियम साईजची सिमला मिरची आपण परतून घेऊया. सर्व पदार्थ आपल्याला परतून घ्यायचे आहेत सॉफ्ट होईपर्यंत. त्याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. तसेच मी इकडे 200 ग्राम पनीर घेतले आहे. ह्याचे मी छोटे छोटे क्यूब करून घेतले आहे. हे पण मी ॲड करते. पनीरही आपण तेलामध्ये परतून घेऊया 2 ते 3 मिनटं. तर इकडे माझे 2 ते 3 मिनटं झाले आहे आणि पनीरही परतून झाले आहे. आता आपण मसाले ॲड करूया. मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी, अर्धा चमचा धने पावडर आणि सर्व जिन्नसे एकदा आपण मिक्स करून घेऊया. गॅस मी इकडे फास्ट केला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करूया व सर्व जिन्नसे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं असेच परतून घेऊया. तसेच ॲड करूया थोडीशी कोथिंबीर ॲड करून हे आपण मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊया. तर इकडे आपले स्टफिंग रेडी झाले आहे. तर आपण त्याच्यावरचा रॅप बनवूया. त्यासाठी पीठ आपण एकदा हलक्या हाताने मळून घेऊया. इकडे आपले पीठ हलक्या हाताने मळून झाले आहे. आता आपण जसे आपण चपाती बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला बनवायचे आहे. तर आपण थोडेसे पेढी घेऊन ह्याची चपाती बनवून घेऊया. पण चपाती बनवताना आपण तेलाचा वापर करत नाही. ह्याला आपल्याला सर्व साईडने तेलाचा वापर करायचा आहे आणि तेलानेच आपल्याला हे चपाती बनवून घ्यायची आहे. तर याप्रमाणे मी ही चपाती पूर्ण मीडियम साईजमध्ये बनवून घेतली आहे. आता आपण थोडेसे हाताला तेल घेऊन सर्व साईडने तेल लावून घेणार आहोत. हातावर तेल घ्यायचे आहे आणि चपातीच्या सर्व साईडने तेल लावून घ्यायचे आहे आणि ह्याची आपल्याला आता फोल्ड करायचे आहे. दोन्ही साईडला पकडून एक खाली वर, आतली साईड बाहेरची साईड असे करत आपल्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे. जसे आपण लहानपणी फॅन बनवायचो त्याप्रमाणेच आतमध्ये बाहेर याप्रमाणे आपण रोल बनवून घेणार आहोत. थोडासा त्याला खेचायचा आहे आणि परत त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूमध्ये प्रेस करायचे आहे. आता ह्याला आपण सुके पीठ लावून मीडियम साईजचे चपातीप्रमाणेच लाटून घेणार आहोत. ह्याचा आपल्याला पराठ्याप्रमाणे मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मी लाटून घेतले आहे. तुम्हाला लागेल तसे तुम्ही सुके पीठ वापरू शकता. सर्व साईडने माझी लाटून झाली आहे. आता आपण भाजणार आहोत. भाजण्यासाठी मी तवाही गरम करून घेतला होता आणि फास्ट गॅसवरच ही रोटी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर याप्रमाणे मी
एक साईड भाजून झाली की दुसरी साईडही आपण भाजून घेऊया. दोन्ही साईडने आपल्याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता वरच्या साईडला मी इकडे तेल लावले आहे. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा घी पण लावू शकता. तर दुसरी साईडलाही मी तेल लावून घेतले आहे आणि असे करून दोन्ही साईडने लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतले आहे. आता याचा आपण रोल बनवूया. रोल बनवण्यासाठी मी मीडियममध्ये आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते सर्व स्टफिंग यामध्ये ठेवून देणार आहोत. तसेच यावर ॲड करूया कांदा आणि आपल्याला इथे काही सॉसेस लागणार आहे, ज्याने आपल्या रोलला खूप मस्त अशी टेस्ट येईल. तर मी इथे वापरला आहे टॅमॅटो सॉस आणि ग्रीन चिली सॉस. मी इकडे 1 चमचा सॉसेसचा वापर केला आहे. जर तुम्ही खूप जास्त तिखट खात असाल तर ग्रीन चिली सॉसचा वापर थोडा जास्त केला तरी चालेल. तसंच सर्वांचं आवडतं म्हणजेच मेयोनीज, ते पण आपण यावर ॲड करणार आहोत. पूर्ण रोलवर आपण मेयोनीज लावून घेऊया. आणि इकडे मी तंदुरी सॉसचा वापर केला आहे, ते पण आपण लावून घेतले आहे. तसेच अजून चटपटा लागण्यासाठी मी इकडे चाट मसाला वापरला आहे. स्प्रिंकल करायचा आहे आपल्याला फक्त. थोडेसे लिंबू पण आपण पिळून घेऊया, म्हणजे आपला रोल एकदम मस्त लागणार आहे. आणि आता याला आपण फोल्ड करूया. फोल्ड करण्यासाठी मी इकडे डायरेक्ट फोल्ड करत आहे किंवा तुम्ही बटर पेपर ठेवूनही फोल्ड करू शकता. रोल करून घेतला आहे आणि आता याला बटर पेपरवर ठेवणार आहे. बटर पेपरवर ठेवून ह्याचा पूर्ण परत रोल करून घ्यायचा आहे आणि खाली याला आपल्याला परत सिल्वर पेपर पण लावून घ्यायचा आहे. याचप्रमाणे आता आपण याच्यावर सिल्वर पेपरही लावून घेऊ. तर इकडे आपला रोल रेडी झाला आहे. गाईज, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. तशीच ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.